अगला काही वेळ यायची, किती उशीर झाला इथे यायला तुला? हो मला लई महत्वाचं काम होतं म्हणून उशीर झाला मला यायला. हो का? महत्वाची कामं फक्त तुझीच असतात, आम्ही काय रिकाम तिकडेच बसलोत ना. कसली बाई आहेस ग तू? काय झालं? एकही काम धड करत नाहीस. एवढे पैसे दिलेत मी तुला, ते सगळे पैसे वाया गेलेत. एक काम करशील तर शपथ ना. हे बघा तोंडाला येईल ते ऐकू नका तुम्ही मला. एकतर हिकडनं तुम्ही मला बडीवतायस हा, तिकडनं तुमचं इकरान साहेब ते बडीवत्यात. करू तर काय करू मी हा? तुम्ही जी जी कामं सांगितल्यात ती समधी केल्यात का नाही मी? हो करतेस ना, मी सांगितलेली सगळी कामं करतेस तू, पण सगळी कामं अर्धवट करतेस तू. एकतरी काम पूर्ण केलंयस का तू माझं? हा, काय सांगितलं होतं मी तुला? त्या राणीला चांगली अक्कल शिकव म्हणून सांगितलं होतं, पण ती राणी ती अख्ख्या गावाला अक्कल शिकवत बसलीये. हो खरं आहे बघा. हे काय खरंय? मी तुला इथं खरं खोटं करायला बोलवलंय का? तुला काय काम दिलं होतं मी? त्या राणीला फॅक्टरीमधून घालवायचं काम दिलं होतं, ते तरी केलंस का तू? नाही केलंस ना. माझे सगळे पैसे वाया गेले. अहो तुम्ही फॅक्टरीतनं बाहेर काढायच्या बाता करताय, पण मी तिला गावातनं बाहेर काढायच्या मागं होतो. पण करणार काय, तुमचे इंद्रा साहेब आलेत की मधी. आता तिच्या लग्नाचं त्यांना कसं समजलं? आता मला तरी काय माहिती असणार. त्यांची म्हणून तिथं गाडी बंद पडली होती आणि तिथं कुणाला तरी फोनवर बोलताना त्यांनी ऐकलं. आणि मी तरी काय करणार? त्या राणीचं नशीब चमकतंय आणि तुमचंच नशीब कुठं पाणी भरायला जातंय काय माहिती. ए कमला, मला तसं म्हणायचं नाही आहे हो बाईसाहेब. अहो तुमची आणि इकरान साहेबांची की नाही पत्रिका तुम्ही कुणाला तरी दाखवून घ्या. कमला का तोंड सांभाळून बोला, नाहीतर तुझी पत्रिका बदलून टाकेन मी. फॅक्टरीत कामावर राहायचंय ना. शास असते बघा तुमचं. मी काय सांगायला गेलो की मलाच वरडतायसा तुम्ही. वरडा काय वरडायचं ते. आणि एवढंच होतं तर मी जेव्हा राणीला तुमच्या सांगण्यावरनं तुमच्या घरला पाठवलं होतं कामाला, तेव्हा नाही का चांगलाच धडा शिकवायचा तिला? शिकवला असताना त्या राणीला चांगलाच धडा शिकवला असता, पण फक्त 2 दिवस ती इथे होती. तिसऱ्या दिवशी निघून गेली ती इथून. ती बी तुमच्या इंद्रजित साहेबांमुळेच केली. इंद्रा साहेबांनी राणीची शिक्षा कॅन्सल केली. ही राणी नावाची मांजरी नाही की नाही, तिचं काहीतरी करायला गेलं की इंद्रा साहेब येतात मध्ये आडवं. कमलाक्का, तिचं काय करायचं ना ते तू कर. तिला चांगलीच अद्दल घडव. माझा मान हिरावून घेतलाय त्या पोरीनं. मान? कसला मान? तुला काय करायचंय? तुला सांगितलंय तेवढंच काम करायचं. तिची तू आता चांगलीच जिरवायची. तिची जिरवायला तर पाहिजेच. तर तिच्या आईनं माझा चांगलाच पान उतारा केलाय आणि ते दोघीच मी अशी सोडणार नाही. घरातनं बाहेर काढणार त्यासनी. हा लवकर बाहेर काढते. त्या राणीला मला रस्त्यावर आलेलं बघायचंय. माझ्या नादाला लागली ना ती राणी, तिला तिच्या कर्माची फळं मिळालीच पाहिजे. मिळणारच. आणि मी की नाही तिची चांगली जिरवणार आहे. येते मी. सांगितलेली कामं सगळी पूर्ण करायची का? कमलाक्का, त्या राणीची तू जिरो किंवा नको जिरोस, तिला तर मी आता सोडणार नाही. राणी, तुझे दिवस आता भरलेत म्हणून समज. पण तुला सांगू का राणे, जगात असं कुठलंच घर नाही ज्याची दारं तुझ्यासाठी उघडी राहणार नाही. अगं तू सतत लोकांच्या भल्याचा विचार करतेस. तुझ्यासारखी पोरगी ना टॉर्च घेऊन शोधून पण सापडणार नाही. असं जगात कोण करतच नाही का आता? नाही नाही, अजिबात नाही. आपली राणी हायच लय गुणाची. होय तर मला पोरगा असतं तर मी हिला सून करून घेतली असती. तू काय पण म्हण राणी, तुझ्या घरात जाशील ना त्या घराचं नशीबच काढशील बघ. बस बस बस, आता ना हरभऱ्याच्या झाडावर चढव माल. आता हरभरा कशाला म्हणली? आता डब्यात हरभरा असेल. तू ना पुढच्या वेळेस मटणाच्या झाडावर म्हण, म्हणजे डब्यात मटण येईल. बघितलं, राणीनं समजासली भाजी वाटून वाटून संपवली. हाय का आता? आता मी एकटीने जर भाजी खाल्ली असती तर गोड लागली असती का मला? आणि तसं पण बुवा काय म्हणतात की आपण दुसऱ्याच्या आनंदात आनंद शोधायचा असतो. आता सगळ्यांना भाजी वाटली तर त्यांना समाधान मिळालं. आता त्या समाधानातून मलाच आनंद मिळाला की माणसाच्या पोटाला खाऊन आणि मनाला देऊनच आनंद मिळतो. शेवटी काय तर आनंद महत्वाचा. मग तो कसा का मिळेना?
कुठं बसलाय तुम्ही? कवाच्यान मी तुम्हाला शोधतोय. काय हे आमची चंद्रिकाई वेली बायकोनं मस्त पैकी खरवच केलाय कवळ्या दुधाचा. कवळे दादा तुम्ही पहिला घ्या बघू. गुळाचा केलाय ना? अरे मस्त पैकी गुळाचाच आहे. अरे हो हो गोट्या, तू खा बाबा, पण सगळ्यांना वाटून खा ना. तुम्ही ना चंद्रीला पप्पी द्या माझ्याकडनं. कमा झालाय खरवस. खरवस मस्त झालाय हा काका. काकींना सांगा घरी. खरवस बघितला ना आबांची साठून आली. आबासनी खरवस लय आवडतो. अरे नुसता खरवसच नाही आवडायचा, त्यासनी ना आपल्या सोबत जेवायला बसायला आवडायचं. म्हणजे त्यांच्या घरातलं एवढं पंचपक्वान सगळं आणायचं, आपल्याला सगळ्यांनी वाटायचं, आणि आपल्याला का घरातली चटणी भाकरी येऊन खायचं. काय माणूस तो. म्हणजे त्यासनी तर असं वाटायचं की कधी एकदा मधली सुट्टी होती आणि आपल्या सोबत जेवायला बसतोय. आबांची गोष्टच लय वेगळी होती बघा. हो ना. आणि कारलं आबांचं सगळं उलट. त्याला कामगारांचं काहीच आवडत नाही. अरे असं नाहीये गोट्या. आता बघ, इंद्रजित सरांसाठी हे सगळंच नवीन आहे की नाही. ते असं लगेच आपल्यात कसं येऊन बसतील बरं. अरे त्यांना इथली सगळी सिस्टीम समजून घ्यायला जरा वेळ लागल. मग वाईट जरा जेव्हा ते आपल्याला समजून घेतील, आपण त्यांना समजून घेऊ, मग सगळं व्यवस्थित होईल. मग ते रमतील आपल्यात. तू बघ. अभिनंदन. का नाही वकील झाली ना? कुठं अजून? अरे परीक्षा द्यायची बाकी आहे की. मग कशाला त्याची वकिली करते? कशाला त्याची बाजू घेते? अरे त्यांची नाही, खऱ्याची बाजू घेतली. जसे नाण्याला दोन बाजू असतात, तसं माणसाला बी दोन बाजू असतात की. मग आपण एकच बाजू ऐकून त्याला कसं पारखायचं बरं? ओ भावी वकील साहेब, तुम्ही किती बी जोरदार त्यांची केस लढा, जोपर्यंत आम्हाला पुरावा सापडत नाही तवर आम्ही विश्वास ठेवणार नाही. काय बरोबर? बरं बरं बरं. आता ते आपल्यात येत नाही जेवायला, पण आपण तर आपला डबा नेऊन त्यांना देऊ शकतो ना. मी हा खरवस त्यांना नेऊन देते. काय बोलता? ए भावा थांब. अरे तुला याड लागले का? ते कारला आपला खरवस खाईल असं होऊच शकत नाही. हा तुला वरडा खायचा असेल तर जा बाबा. राणे गोट्या बोलतो ते अगदी बरोबर आहे. कशाला उगाच अपमान करून घ्यायला चालली तिकडे. अहो पण आपण आधी देऊन तर बघू ना. राणे तुला इंद्रजित साहेबांचा स्वभाव माहिती आहे ना? आता ती खाणार आहे दिवे आपल्या डब्यातलं काय? हा बरं ठीक आहे, इंद्रजित सरांचं राहिलं, पण आपण इंद्रजित सरांच्या हातनं आबांसाठी डबा तर पाठवू शकतो ना. आणा माधव काका, द्या डबा. डबा चेपलेला आहे आणि त्याला झाकण पण नीट बसत नाही. त्यापेक्षा असं करते का, तुझा डबा मोकळा कर आणि तुझ्या डब्यात खरवस आबांना नेऊन दे. हा चालेल ना? चालेल की. माझ्या डब्यात दे. थांबा मी काढते. मी आल्या देऊन येते. सर येऊ का? हा कुठे गेला हा माणूस? आता काय अख्खी फॅक्टरी शोधत बसू का मी यांना? एकतर एकदम आहे ना कडू. कुठे गेले सर जेवणाच्या वेळी असं म्हणत होते मी. काय काम आहे तुझं? अहो ते चंद्रीला बाळ झालं ना. कोण चंद्री? आपले माधव काका आहेत ना, त्यांची गाय, तिचं नाव चंद्री आहे. तर तिला वासरू झालं, तर काकींनी ना एकदम मस्त ताज्या दुधाचं खरवस पाठवलंय. लई भारी आहे. कशाला? अहो ते आबासाहेब आहेत ना, आबासाहेब जेव्हा फॅक्टरीत होते तेव्हा ते आमच्या बरोबर म्हणजे सगळ्या कामगारांबरोबर जेवायला बसायचे. तर कामगारांना ना ते अशा काय काय वस्तू बनवल्या ना तर ते द्यायची सवय होती. आबासाहेब पण एकदम आवडीने हे ते खात राहील. हे बघ, इंद्रजित महाडिक आणि जयसिंगराव महाडिक या दोन वेगळ्या पर्सनॅलिटीज आहेत. त्यांना आवडत असेल हे सगळं, मला नाही आवडत. हाय का आता? अहो तुम्ही अनुभवच घेतला नाही सर आणि म्हणताय नाही आवडत. अहो एकदा ना असं बसून बघा तुम्ही आमच्यात. सगळ्या अशा वेगवेगळ्या प्रकारचा रस्सा, वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या अशा एकत्र कालवून खायची ना मजाच वेगळी असती बघा. आणि त्यात आहे ना सगळ्यांच्या डब्यामध्ये वेगवेगळ्या भाज्या असतात, म्हणजे लई व्हरायटी. आणि त्यात सगळ्यांच्या घरचे मसाले वेगळे, भाज्या बनवण्याची पद्धत पण वेगळी. अहो लई मजा येते.
तुम्ही ना 5 स्टार हॉटेलमध्ये पण असं जेवण मिळणार नाही, अशा जेवणाची चव आहे बघा त्याला. अहो तुम्ही एकदा बसून तर बघा आमच्यामध्ये. 1 मिनिट, तुला कळतंय का ग तू कोणाशी बोलतेस? सॉरी सर. तो डबा घेऊन जा, मला नको आहे ते. हाय का आता? अहो तुमच्यासाठी आणलाच नाही डबा, हा आबासाहेबांसाठी आणलाय. कामगारांनी लई प्रेमाने दिलाय. आणि तसं पण आबासाहेब फॅक्टरीतून रिटायर झालेत, पण आमच्या मनातून नाही झाले ना. तर फक्त एवढा डबा आहे ना, तुम्ही आबासाहेबांना द्या. देतो, ठेव तिथे. थँक्यू सर. आणि आबासाहेबांना डबा द्यायच्या आधी तुम्ही पण थोडासा खाऊन जाते मी. अब रॉ मटेरियलसाठी आणखीन एका कंपनीसोबत बोलणं सुरू आहे. ॲक्च्युली आपल्या ऑर्डर्स खूप जास्त आहेत, सो रॉ मटेरियलच्या शॉर्टेजमुळे आपला प्रोडक्शन थांबलं असं नाही व्हायला पाहिजे. तू परचेस डिपार्टमेंटच्या जगदाळींशी बोलून घे, या बाबतीत ते तुला मदत करतील. हो. आबा, जगदाळे कशाला, मी आहे ना. इंद्रा, तू मला सांगा काय लागलं तर. नाही, सकाळी त्याच टेंडर बद्दल आपण डिस्कस करत होतो, तेव्हा तू काही नाही बोललास. अरे ते कामाच्या गडबडीत लक्षात नाही राहिलं, सॉरी. इंद्रा, अरे तुझ्या डब्याबरोबर आणखी एक डबा आहे, तो कुणाचा आहे? तो त्या राणीचा आहे. यांनी आणलेली साडी माझ्याकडनं देवीला अर्पण झाली. महाराजांच्या सुनाच्या हातनं देवीची वटी भरली गेली. त्या राणीचा डबा तुझ्याकडे कसा काय आला? अरे पण तो डबा रिकामा आहे. नाही, तो रिकामा नव्हता, त्यात आबांसाठी खरवस दिलं होतं तिने. खरवस? अरे मग कुठे आहे तो खरवस? मला खरवस प्रचंड आवडतो. ऍक्च्युली मी थोडा टेस्ट करत होतो, पण मला कळलंच नाही मी कधी संपवला. सॉरी. अरे सॉरी काय सॉरी, गंमत केली रे. मला आनंद कुठल्या गोष्टीचा माहिती? तू तो खरवस संपवलास. तू खाल्लास काय, मी खाल्ला काय, कोण एकच आहे. तुला एक पूर्वीची गोष्ट सांगतो. अरे कामगारांच्या डब्यातल्या जेवणाची चव अप्रतिम. तुला अस्सल घरगुती जेवण जेवायचं असेल ना, कामगारांबरोबर जेवायला बसत जा. एकदा ना असं बसून बघा तुम्ही आमच्यात. सगळ्या अशा वेगवेगळ्या प्रकारचा रस्सा, वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या अशा एकत्र कालवून खायची ना मजाच वेगळी असती बघा. आबा, तुम्ही आणि राणी एकच पुस्तक वाचता का? म्हणजे ती सकाळी असंच काहीतरी बोलत होती. अरे अनुभवातून, निरीक्षणातून हे शहाणपण येतं. त्या मुलीचं नावही नकोय मला इथे, तरी सतत त्या मुलीचं नाव ऐकू येतच आहे. प्रवास आता मात्र जन्मभराची अद्दल घडेल तिला, असं काहीतरी करायला हवं. पण जरा खरं सांगू, तू पहिल्यांदा कामगारांच्या कुठल्या तरी गोष्टीमुळे खुश दिसतोयस, आणि ह्याचा मला खूप आनंद झालेला आहे. काय इतकी वर्ष मला कामगारांचं प्रेम मिळालं रे, पण ते प्रेम तुला आज अनुभवायला मिळत आहे. पण तरी त्या कामगारांपासून जरा लांबच राहा. नाही, ते आपली पायरी ओळखून राहत नाहीत, पण आपण आपली पायरी ओळखून राहावं. मालती, अहो काय बोलताय तुम्ही? तर हे संस्कार करायचे का मुलांवरती? अहो, पायरी ओळखून बघायचं म्हणजे? तशी आपण माणसं तशी ती माणसंच आहेत ना. फरक फक्त एवढाच, आपण श्रीमंत ती नाही आहेत. आज एक गोष्ट सगळ्यांना क्लिअर करतोय, ही कंपनी माझ्याकरता मंदिर आहे, आणि या मंदिरात जाणाऱ्या सगळ्या पायऱ्या कामगारांच्या मेहनतीनं, घामातनं बनलेल्या आहेत. त्यामुळे आपला कंपनीत जाण्याचा मार्ग सोपा झालेला आहे. आणि ही गोष्ट तुम्ही दोघांनी लक्षात ठेवा. बाबा, अब आपली फॅक्टरी माझ्यासाठी फॅक्टरीच आहे, मंदिर नाहीये. मी तिथे बिझनेस करायला जातो आणि बिझनेसच करणार. आणि त्यांना मोठं करण्यासाठी जे काही करावं लागेल ते मी करेन. पायऱ्या काढून लिफ्ट जरी बसवावी लागली ना आबा,
मी तेही करेन. आंधळ्या माणसाला मार्ग दाखवू शकतो, पण आंधळेपणाचं सोंग घेतलेल्या माणसाचं काय करायचं? मी दोघांनी माझं ऐकायचं नाही असं ठरवलंच आहे. आणि मी आज काय म्हणतोय ते तुला समजेल हळूहळू. आणि त्याची सुरुवात खरवसापासून झालेली आहे. बरं, राणीचा डबा परत करा आणि तो रिकामा नका देऊ. तुम्ही काळजी करू नका. आपल्या योग्यतेचं काही ना काहीतरी त्या डब्यातून त्या मुलीपर्यंत नक्की पोहोचेल. काय ग सुमे, आज इकडे कशी आलीस? नाही म्हणजे रस्ता चुकलीस का काय? हा, करा आता गरीबाची चेष्टा. चेष्टा कशाला करते? त्या फॅक्टरीच्या मालकांच्या घरात काम करतेस ना, म्हणून विचारलं ग तुला. काय ग सुमे, त्या मालकीनबाई चांगले वागते का ग तुझ्याशी? अगं आज आमच्या राणीला लय काय बाय बोलल्या देवळात. कशावलं? नाही म्हणजे बाईसाहेब तर तसं लय चांगले येतात. मला तर इनाकारण कवा नाही वरडल्या. आणि राणीला का बोलल्या बरं? ते जाऊ दे, वाईस गैरसमज झालता त्यांचा बी. मोठ्यांच्या मोठ्या गोष्टी, आपण काय बोलायचं त्याच्यात? सोनी तेवढं लिहून ठेवा. मी आल. सुमनताई कशी आहेस? मस्त. इथं काय काम काढलं? अगं डबा घेऊन आले होते. कसला डबा? काही माहित नाही, पण बाईसाहेब म्हणल्या राणीला देऊन ये. अगं राणी, अगं ह्यो तर तुझा डबा आहे. बाईसाहेबांच्या घरी कसा गेला? अगं आई, माधव काका आहेत ना, त्यांनी खरवस आणलं होतं. आबासाहेबांना खरवस आवडतं ना, मग ते मी माझ्या डब्यात घेतलं आणि इंद्रा सरांबरोबर बंगल्यावर पाठवलं होतं. ए ताई, खाल्लं का गाबांनी खरवस? ती काय मला माहित नाही बघ. मी कशाला बघती या? आणि तुझं विचार इंदिरा सरांना. हे घे. अगं हा तर जड लागतोय. नाही खाल्लं का आबासाहेबांनी? काय ह्याच्यात? बाईसाहेबांनी त्यात काहीतरी दिले आणि मला म्हणाले जपून नाही. चल येते मी, लय कामं पडलेत बघ. अगं काय ग, काय आहे त्या डब्यात? अगं सांग की काय आहे डब्यात? काय नाही. आई मी आले. अगं राणे कुठे नाही? अगं राणे, अगं गेली. काय म्हणून ऐकायला नको. काय करावं या पोरीचं ना, काही कळना मला. अहो नाही गुरुजी, तसं नाही. काय शेवटी आईचं मन आहे ना, आणि त्या जोगतिणीचे शब्द माझ्या डोक्यातून जाईच ना, म्हणून म्हणलं तुम्हाला एकदा विचारावं. नक्की असे शब्द खरे ठरत नाहीत ना? बरं बरं गुरुजी, मुलाचं लग्नाचं वय झालंय ना, म्हणून म्हणलं एकदा पत्रिका बघून घ्यावी. आणि हो, त्याच्यासाठी साजेशी मुलगी कशी हवी तेही सांगा. बरं गुरुजी, मी तुम्हाला पाठवते, तुम्ही बघून घ्या, आपण नंतर बोलूया. तू इथे काय करतेस? अच्छा, ह्या डब्यात घालून दिलेलं पुरेसं पडत नाहीये का? अजून हवंय? काळजी करू नकोस, मिळेल तुला. मी म्हणते आत्ताच आणून देते ना. अहो मॅडम, मी फक्त हा डबा परत द्यायला आले होते. कशाला? तो डबा तुझाच आहे. हो, पण ह्यात तुम्ही जे काही दिलंय ते माझं नाहीये. हे तुम्ही का दिलेत मॅडम? का म्हणजे? या अशा गोष्टींवर तर तुमच्यासारख्या गरिबांचा डोळा असतो ना. आणि खरं तर तुला खुश व्हायला हवं नाही. तुला जे हवं तेच तर तुला दिलंय मी. हेच हवं होतं ना तुला. यासाठीच सगळा खटाटोप चालू होता ना तुझा. मॅडम, तुम्ही काय बोलताय?
यासाठी नव्हता दिला मी डबा. काय आता प्रॉपर्टी नावावर करू का तुझ्या? हो, आबासाहेबांना खरवस आवडतो म्हणून डबा पाठवला होता. हो, त्याच्या मागं कुठलाच स्वार्थ नव्हता. हा फक्त मालकाप्रतीचं प्रेम होतं एवढंच. हो का? तुमच्यासारख्या लोकांचं बरोबर मालकांबाबतच प्रेम कसं काय होतू जातं ग? हाय का आता? अहो, काहीतरी गैरसमज होतोय मॅडम तुमचा. हे सगळं नकोय मला. हो, आमच्यासाठी सोनं म्हणजे आमचे संस्कार आहेत. आम्ही जे काही मेहनतीने कमवतो ना ते आमचं खरं सोनं आहे. आणि जे आम्ही मेहनतीने नाही कमवत ना त्याच्याकडे आम्ही ढुंकून पण बघत नाही. पण हा, घामाच्या कष्टाच्या मोत्यांनी आयुष्याचं सोनं कसं करायचं हे आम्हा गरिबांना नीट जमत. त्यामुळं हे सोनं आम्हाला कधीच भुरळ घालत नाही. सुंदर भाषण देतेस तू, आणि त्याहूनही सुंदर हा असा साधेपणाचा चांगला आव आणता येतो तुला. पण कसं आहे ना मुली, हे सगळं फक्त बोलायला सोपं आहे, पण असा पैसा आणि सोनं बघितलं की तुमच्यासारख्या गरिबांची नियत कशी एका क्षणात पालटते ना हे मला चांगलंच माहिती आहे. आणि तुझ्यासारख्या मुलींना तर मी पक्क ओळखून आहे. हे सगळं जर तुला नको असतं ना तर या घरात सतत काही ना काहीतरी कारण काढून येण्याचा प्रयत्नच केला नसतास. सतत माझ्या इंद्राच्या पुढे पुढे केलं नसतंस. त्यामुळे मोठेपणा करून सगळ्यांच्या नजरेत चांगलं बनण्याचा जो काही प्रयत्न चालू आहे ना तुझा, तो फक्त आणि फक्त यासाठीच आहे. न कळण्या इतकी मी मूर्ख नाहीये. असं काय झालंय मॅडम की तुम्हाला हे सगळं वाटतंय ते मला माहित नाही. पण खरं सांगू तर माझ्या मनात असं काहीच नाही. आपल्या स्वार्थापोटी कोणाची तरी मदत करणं हे पाप आहे, हीच माझ्या बुवांची शिकवण आहे. मी कधीच माझ्या स्वार्थासाठी कोणाशी बोलत नाही किंवा कोणाला मदत पण करत नाही. माझ्या आई वडिलांचे हे संस्कारच नाहीये. तुझ्यासारख्या घाणेरड्या आणि कळकट वस्तीत राहणाऱ्या मुलीवर काय संस्कार झाले असतील मला चांगलंच दिसतंय. मॅडम, गरीब वस्तीत राहतो आम्ही, पण फक्त कष्ट करून मोठे होण्याचे स्वप्न बघतो. आमच्या वस्तीत माणसं जोडायला शिकवतात. कोणाच्या प्रेमाचा आणि चांगुलपणाचा असा गैरफायदा घ्यायला नाही शिकवत. मॅडम, माझं काय चुकलं असेल तर मला माफ करा, पण हे दागिने मी ठेवू शकत नाही आणि याची अपेक्षा पण मी कधीच केली नाही. आम्हा गरिबांसाठी आमचा स्वाभिमान आणि आमचा प्रामाणिकपणा हाच मोठा दागिना आहे. आणि त्याची चमक कधी ना कधी जगाला दिसतीच. घ्या मॅडम. एकदा दान केलेली गोष्ट आम्ही परत घेत नाही. येऊन जाते. मॅडम, तुमचा जो काही गैरसमज झालाय ना तो लवकरात लवकर दूर व्हावा हीच इच्छा आहे माझी. तुम्ही फक्त एवढं घ्या. एकदा सांगितलेलं कळत नाही. दान केलेल्या गोष्टी परत घेणं आमच्या प्रतिष्ठेला शोभत नाही. जा घेऊन. तुम्ही तुमची प्रतिष्ठा जपा मॅडम. आणि मी माझा स्वाभिमान जपते.